हे गाईज परत स्वागत आहे तुमचं आमच्या डेली ब्लॉगच्या सिरीजमध्ये. आज मी करते युनिव्हर्सल फेवरेट नाश्ता जे आहे चहा चपाती. तर आम्ही आता मी याला तूप लावलेली आहे. वाव. तर मी जेव्हा पण घरी येते ना तेव्हा चहा चपाती त्या चिट्टीमुळे थांबली मी बोलायची. तर मी जेव्हा पण घरी येते तेव्हा चहा चपाती नाश्ता हमखास करते. आणि आम्हाला ना लहानपणापासून सवय होते चहा चपाती खायची. मी आदित्य बाप्पा खूप खाल्ले, खूप म्हणजे शाळेत जाताना किंवा एका कॉलेजला जाताना सुद्धा. आणि मी आणि आदित्य भांडायचो सुद्धा की आम्हाला कुरकुरीत चपाती पाहिजे म्हणून. मम्मी अशी एक कुरकुरीत चपाती खायची ना, आमच्या दोघांचे भांडणं व्हायचे की कोणाला तो कुरकुरीतवाला पार्ट मिळेल असा. सो मी अजूनही तो कुरकुरीत चपातीसाठी क्रेविंग आहे असे आमची कुरकुरीत चपातीसाठी. आणि मी तो आता नाश्ता करते. मला नक्की सांगा कोणाला हे चहा चपातीचा नाश्ता आवडतो. आणि दूध, चहा चपाती, दूध किंवा थोडीशी साय. कारण आमच्या पुण्यात ना पॅकेटचं दूध असतं. सो पॅकेटच्या दुधाला बिलकुल सायच येत नाही. पहिली गोष्ट सायच येत नाही, त्याला काही टेस्टच नसते. सो इथल्या दूधच्या साईला खूप छान टेस्ट असते. सो ते खाण्यात गाईज, दिस इज दाबेली. नुसती खाते घरी येऊन. दाबेली खूप छान असते इथली, सगळ्यात छान असते इथलं. आमच्या घरून येत आहे मिक्सरचा आवाज. मिक्सरचा आवाज येणं म्हणजे आमच्या घरी आहे आता इडली. आज नाही, ॲक्च्युली उद्या इडली आहे. सो मी मम्मीला म्हणलं की इडली कर. आणि आलेला आहे फोन कोणाच तरी. 101% आदित्यचाच फोन असणार आहे. एनिवेज, सो उद्या आम्ही करणार आहे इडली. मम्मीला सांगितलं मी मस्त इडली चटणी कर. मम्मी ना खोबऱ्याची चटणी खूप टेस्टी करते. तर मम्मीला म्हटलं की ती खोबऱ्याची चटणी कर उद्या. तर सध्या इडलीचं प्रिपरेशन चालू आहे. बघू आता. मी जस्ट दाबेली खाऊन बसलेली आहे आणि बघू आता. काही सुचत नाही. आणि एकतर वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ना बिलकुल काहीच म्हणजे वेळच देता येत नाही आहे मला. दिवसभर मी रूमवरती बसून दिवसभर माझं काम असतं. आणि मी 8 वाजता फ्री होते, लिटरली 8 वाजता. आणि 8 नंतर कायच करणार म्हणजे लिटरली असं झोपण्यासाठीच मी घरी आलेली आहे. मला वाटतंय पूर्ण दिवस तर माझं कामातच जातो. तर बघू आपण आता कसे जातात उद्याचा दिवस. उद्याचा एकच दिवस आहे, परवापासून माझी सुट्टी आहे. मिक्सरला कपडे का घातलीस? कापड पण हलतंय डुलतंय आवाजानुसार. मम्मी तू चटणी तुझी नाम कळा. मीठ झाले का पाणी घाल की. मम्मी खूप भारी चटणी करते. इडली चटणी द स्पेशलिस्ट. नवले ब्रिज पुणे. सांगितलं असतं तर दिनेश लगेच आला असता शेंगदाण्याची आमटी बघून. आवडते आमच्या मित्रांनी